पाटील साहेबांचं शुभ आगमन आहे. मी विनंती करेन की आपण या आपला आदर सन्मान आपण स्वीकारायचा आहे. सन्माननीय दिलीपजी पाटील साहेब कोपरवली गावचे, दिलीपजी म्हात्रे कोपरवली गावचे सुपुत्र आहेत. क्रिकेटला ज्यांचं योगदान खूप मोठं आहे, क्रिकेटला ज्यानं धर्म मानलाय असे सन्माननीय दिलीपजी म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन पाहायला मिळतोय. आमच्या समेत प्रियाजी पाटील सरांचा आगमन झालं मनपूर्वक त्यांचं आपण स्वागत करतोय. आणि मागच्या सामन्यावरचा किताब मिळतोय. ज्यानं 14 चेंडू खेळत असताना 34 धावांची 20 स्फोटक आक्रमक खेळी केली तो पानदिवळी संघाचा रण मशीन असणारा खेळाडू वीरेंद्र. मी वीरेंद्र विनंती करेन आपण या आपला सत्कार आपण स्वीकारायचा. मॅन ऑफ द मॅच मी विनंती करेन साडेगावचे लोकनियुक्त सरपंच रोशनजी पाटील यांना की आपल्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करायचा. ऐकूया पुढच्या सत्रामध्ये पुढच्या मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा अतिशजी पाटील प्रियाजी पाटील मोठी जुई यांना. यस थँक्यू राजेंद्र भगत सर. आपण पाहता ही स्पर्धा खूप साऱ्या आठवणींना इतिहासात्मक रूप देणं या स्पर्धेचं खरं वैशिष्ट्य राहिलंय. फार अनेक मॅचेस या मैदानानं पाहिल्या, अनेक खेळाडू अनेक समालोचक या मैदानानं दिलं आणि या मैदानानं आज मात्र कालच्या रजनीपासून ही स्पर्धा रजनी स्पर्धा पाहायला मिळतोय. पानदिवे 11 या टीमनं आयोजित केलेली. सो ओके मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो प्रशांत ठरलाय, परंतु ही मॅच मॅन ऑफ द मॅच वीरू ठरलेत, परंतु त्यांनी ही मॅच मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली आहे प्रशांत यांना. वाव चांगलं क्रिकेट. अभिनंदन प्रशांत, तुम्हाला खूप शुभेच्छा असतील पुढच्या मॅच साठी. पण टर्न करूया मैदानाकडे. मॅच आपण पाहतोय नेक्स्ट मॅच. आणि स्मृती प्रिन्स 11 दिघाटी आणि त्यांच्या विपक्ष पाहायला मिळते टीम जय हनुमान सारडे. सो मॅचला करूया सुरुवात. बॅटिंग साठी आपण पाहतोय मैदानावरती पिच वरती खेळाडू व्हाईट कॅप परिधान केलेला, ब्लू टी शर्ट ब्लू जर्सी, त्यांच्या विपक्ष येलो जर्सी. मयूर गावाण ऑन स्ट्राईक आहेत. गोलंदाज अमोल पाटील. फर्स्ट बॉल फर्स्ट डिलिव्हरी शॉर्ट पिच होता, ऑन साईडला खेळून काढला फाईन लेग क्षेत्रामध्ये. या पहिल्या बॉल वरती येतोय हा थरारात्मक चौकार. पहिल्याच बॉलवरती आक्रमण पाहायला मिळालं आणि का न व्हावं अशा प्रकारची खराब चेंडूची फेकी पॉवर प्लेचं षटक आहे. आणि निर्धारित क्रिकेटच्या खेळामध्ये कमीत कमी षटकामध्ये जास्तीत जास्त धावसंख्या बनवणं हे खरं तर पहिला बॅटिंग करणाऱ्या टीमचं आद्य कर्तव्य असतो आणि त्या कर्तव्याची दक्षता घेऊन पालन करताना पहिला फटका खेळून काढला चौकार. अप्रतिम स्टार्ट, चांगलं स्टार्टअप दिला आपल्या टीमला. पहिला बॉलवरती चौकार पाहायला मिळाला. शॉर्ट पिच बॉल होता, फलंदाजाला थोडा वेळ मिळाला आणि त्यानंतर ऑन साईडला अगदी सहज गतीनं तो थोडाफार टर्न झाला आणि टर्न होऊन अगदी लेग साईडला सहजपणे चौकार पाहायला मिळाला. ताकद कमी होती परंतु टायमिंग चांगलं होतं, त्याची दिशा चांगली होती, निवड चांगली होती आणि त्यामुळेच की काय पहिल्या बॉलवरती 4 धावसंख्या पाहायला मिळतात. अप्रतिम स्टार्ट. नेक्स्ट बॉल प्रश्नचिन्ह पडलाय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला आणि पहिला बॉलर गोलंदाज अमोल पाटीलला. पुढचा बॉल फुल टॉस होता, सर्व काही चुकलं आणि सगळं काही विस्कटलं. बॉल बॅटकट आहे आणि बॅटकटच्या स्वरूपात येतोय आणखीन एक लगातार दुसरा हा खणखणीत आणि दणदणीत चौकार.
लगातार 2 चौकार, आक्रमणात्मक सुरुवात, जबरदस्त सुरुवात. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न यावेळी फसवला गेलाय. थोडाफार उशीर झाला निर्णयाला. फलंदाजाच्या आपण अगोदर पाहिला ऑन साईडला केला होता, गोलंदाजाने ओळखलं ती लेन चेंज केली आहे, ऑफ साईड बाहेर बॉल फेकला आणि त्यानंतर मात्र मिसगाईड झाले. डबल माइंड झाल्यानंतर थोडाफार प्रश्न उद्भवतो आणि ते पाहायला मिळालं सध्या वर्तमान काळात खेळत असताना बॅट्समन मयूरच्या बाबतीत. आणखीन एक शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला फायनल क्षेत्रामध्ये हा येतोय. पहिला उपसरपंच चषकाचा या इनिंग मधील हा पहिला षटकार. एक निर्धाव आणि त्यानंतर हा षटकार. साडे टीम अप्रतिम बॅटिंग चालू आहे. आपण 2 पहिले चौकार पाहिले. पहिला चौकार हा बॅट्समनच्या चांगल्या ड्युकिलिटीतून पाहायला मिळाला. तदनंतर लोअर फुल टॉस होता, तो बॅट कटच्या साहाय्याने गेला. त्यानंतर एक बॉल निर्धाव आणि त्यानंतर हा सिक्सर. 14 धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळतात. हा लोअर फुल टॉस बॅटच्या रडार मध्ये परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आणखीन एक येतोय लगातार दुसरा बेमिसाल टायमिंग षटकार. संख्या 2 चौकार 2 षटकार. काय बॅटिंग चालली आहे. मयूरनं प्रभावित केलाय. पहिल्या ओव्हरवरती पहिली मॅच खेळतोय आणि हे खरं तर आजच्या दिवशी किंवा या 4 रजनीमध्ये जो काय खेळ होईल ना तो इतिहासात्मक लिहिला जाईल. कारण इतिहास घडवलाय लाडके उपसरपंच यांच्या माध्यमातून नितेशजी पाटील यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा रजनी क्रिकेटची. पहिल्यांदा प्रकाश ज्योतातील स्पर्धा या मैदानाने अनुभवली आणि पाहताय आपण लगातार 4 दिवस अनेक फार मोठे संघ या स्पर्धेत खेळायला पाहायला मिळतील. व्यावसायिक दर्जातील खेळाडू त्यांचा खेळ इथं पाहायला मिळेल. आणि सध्या चालू आहे मयूरचा थरार. थांबणार नाहीये आणि सोडणारही नाहीये. त्यांनी पाहिलं आणि करून दाखवला. पहिल्या ओव्हर मध्ये ठोकल्यात 26 धावसंख्या. थँक्यू. टायमिंग अलर्ट आहे. तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 4 षटक फेकावे लागतील आणि जर का तसं झालं नाहीये तर तुमचा उर्वरित एक खेळाडू कमी केला जाईल, पॉवर प्ले मध्ये सोडला जाईल. आपण पाहू शकता पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. अगदी सुरुवातीच्या पहिल्या गोलंदाजावरती बडीमार झालाय, जास्त मार पडलाय. प्रतिकात्मक हल्ले चढवताना मयूरच्या बॅट मधून 26 धावसंख्या पाहायला मिळाल्या. त्यानंतर शेवटच्या 3 बॉलवरती षटकारांची हॅट्रिक. प्रेक्षकांना विनंती करतोय आपण वयाच्या 8व्या 10व्या वर्षी झुल्यामध्ये बसलात, चांगले झुले सुद्धा घेतलेत. तर डाव्या बाजूला जे काही प्रेक्षक आमच्या दर्शनीस येतात त्यांनी तो पोपटी रंग सोडायचा आहे. ज्याने पडद्यावरती बसलेत चुकीचं आहे. अशा काही चुक्या करू नका. कारण आयोजनकर्त्यांना किती त्रास होतो या गोष्टीचा हे एकदा आपण स्वतःहून आयोजन केल्यानंतर कळतं. नेक्स्ट ओव्हर पुढचा गोलंदाज ओमकार. रणजित ऑन स्ट्राइक. ओमकार टू रन. ऑफ वॉली होता, लॉंग ऑफला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे, प्रेडिक्शन आहे 1च धावसंख्या मिळेल. रोखलं गेलंय कारण बॉल चांगला होता, फटकाही चांगला होता. थोडीफार गॅप सिलेक्शन चुकलं गेलं आणि परिणामी 1च धावसंख्या मिळेल. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात मयूरजी पाहायला मिळाली. या मैदानानं आतापर्यंत 2 दिवसीय खेळ आपण पाहिला. 2 रजनीमध्ये 2 अर्धशतकीय खेळ्या पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर आजच्या दिवशी मयूरला खूप मोठी संधी आहे कारण त्याने सुरुवात दमदार केली आहे. सुरुवातीच्या चांगल्या बॉलरवरती अशा प्रकारचं आक्रमण करणं आणि त्यानंतर मात्र धावसंख्येमुळे अगदी मोठ्या संख्येनं जमवणं हे त्याचं काम राहिलं. 26 पहिल्या षटकामध्ये.
हा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न यष्टांच्या मधोमध सापडला. दॅट्स अ क्लीन बॉल. मयूर बॅक टू डग आउट. थँक्यू 7 बॉल मध्ये 26 धावसंख्या करून तो बाद झालाय. गरज होती का या फटक्याची प्रश्नचिन्ह घेऊन तो मैदानातून परतला. तरी टाळ्यांचा गजर पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग केली आहे. 26 नॉक होता. त्याला आणखीन संधी होती. आणखीन 4 षटकं त्याच्याकडे बॅलन्स होती आणि त्याने आणखीन चांगला खेळ केला असता. परंतु सन्माननीय किशोरजी ठाकूर साहेबांचं शुभ आगमन पाहायला मिळतोय. आणि सन्माननीय अजितजी ठाकूर, कोण विसरणार या व्यक्तिमत्वानं. क्रिकेटमधील चांगलं त्यांचं काम राहिलंय. त्या व्यक्तींचा आक्रमण इथे पाहायला मिळतोय. एक फटका हातामध्ये पकडलाय. एका हाती झेल फील्ड केला जातोय. एक धावसंख्या मिळेल. एक खेळाडू चांगला बाद झाल्यानंतर त्याचा परिणाम धावसंख्येवरती होतोय. ज्याप्रमाणे पार्टनरशिप डेव्हलप होत होती पहिल्या षटकानंतर 26, त्यानंतर सिंगल, पुन्हा स्ट्राईक वरती आपण मयूरला पाहिला. परंतु मयूरला मोह आवरता आला नाहीये. रिव्हर्स अटेम्प्टचा तो फटका तो फसला आणि क्लीन बॉलच्या सुरात बाद झाला. तो बॉल अगदी ऑन साईडला खेळता आला असा. सहज गतीने एक धावसंख्या डिपेंड करून त्याला आणखीन धावसंख्या जमवता आला असत्या. परंतु ते घडलं नाहीये. मोह आवरता आला नाहीये. त्यामुळे तो क्लीन बॉलच्या स्वरूपात बाद झाला. शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला खेळायचा होता आणि इथून मात्र येतोय. थोडाफार बार पिचिंग झाला. इट्स वाईट. स्क्वेअर स्वरूपात एक धावसंख्या आणखीन जोडली जाईल. धावफलक काय बोलतोय. आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळतात 29. आणि या स्पर्धेचं खरं वैशिष्ट्य राहिलंय. माजी उपसरपंच दीपक पाटील पिरकोन यांच्या टावरला जो बॅनरवर कोणी बॉल मारला तर 2000 रुपयाचा कॅच प्राइज. ऑन साईडला बॉल खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडेपर्यंत फंबल झाले. अनस्टॉपेबल बाउंड्री. थँक्यू. हिंदू हृदय सम्राट श्रीमान बालासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक शांतारामजी म्हात्रे यांचं शुभ आगमन पाहायला मिळतो व्यासपीठावरती. त्यांचं शुभ स्वागत आहे. पुढचा बॉल शॉर्ट पिच होता. फटका फसला. ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र आणखीन एक चुकी केली आहे. शॉर्ट बॉल वरती फलंदाज चुकले आणि त्यानंतर खूप सारा वेळ बॉल हवेत असताना क्षेत्ररक्षक सुद्धा चुकलाय. चुके होतात किती आणि चुकीचा परिमाण पुढच्या पर्वामध्ये तुम्हाला करावा लागेल. कॅच सुटले. एक धावसंख्या मिळाली आहे. एका धावसंख्येनं फरक काय पडलाय. फरक पडतोय स्कोर कार्ड वरती, धावफलकावरती. धावसंख्या झाल्यात 34. 34 रन्स ऑन बोर्ड आफ्टर प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. एक बॉल बॅलन्स आहे. दुसऱ्या षटकातील जिथे गोलंदाज आपण ओमकारला पाहतोय. ओमकारनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. एक चौकार जरूर लागलाय परंतु चौकार हा चुकीच्या मार्गाने आलाय. खरं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सजवण्यात आलं होतं आणि मिसफिल्डचा तो चौकार पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर त्यांनी आतापर्यंत या षटकात जोखीम दिली आहे. स्वतःहून सावरलं आपल्या टीमला. चांगले योगदान. हा फटका ऑन साईडला चांगला बॉलिंग. अप्रतिम बॉलिंग केली आहे ओमकारनं. खरं तर फलंदाजाला ज्याप्रमाणे अनुषंगानं बॉल अपेक्षित होते तशा प्रकारची पिचिंग केली नाही आहे आणि त्यामुळेच P1 आणि P2च्या षटकात सुरुवातीच्या फलंदाजानं केलेलं आक्रमण. मयूरची विकेट जरूर मिळाली आहे परंतु धावसंख्या आतापर्यंत रोखता आल्या नाहीत. 35 धावसंख्या झाल्या. 2 षटकांचा खेळ संपला. गडी बाद झाला एक. त्याचं नाव मयूर. त्यानं 3 षटकार 2 चौकारांची खेळी करून तो परतला. वैयक्तिक 26 वर परतलेला मयूर बाद झालाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. सुरुवातीच्या पण 2 गोलंदाज पाहिले. अमोलला पाहिला. अमोलला 26 धावसंख्या खर्च केल्या आणि त्यानंतर ओमकारचं कमबॅक. 1 विकेट घेऊन 9 धावसंख्या दिल्यात. स्कोर ऑन बोर्ड 35 रन्स ऑन बोर्ड. आणि एका स्पर्धेला सुरुवात झाल्यानंतर आणखीन एक स्पर्धेचं इथं मात्र आयोजन पाहायला मिळतोय. श्री मुकुंद बबन गावण उरण तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या समर्थ चषक 2025 आणि या विभागातील या रायगडच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील पहिल्यांदा संधी असेल की रायगडच्या एखाद्या ग्रामीण टीम मधून खेळणारा प्लेयरला 4 व्हीलरचं प्राइज आहे मॅन ऑफ द टुर्नामेंट म्हणून.
आज करून या स्पर्धेचं खरं वैशिष्ट्य 1.5 लाख रुपये फर्स्ट प्राइज आहे, त्यानंतर 75,000 त्यानंतर 2 पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते 35,000 आणि 35,000. अनेक साऱ्या फलंदाजांसाठी फार मोठ्या गिफ्ट प्राइज सुद्धा असतील. तिसऱ्या षटकाला सुरुवात. तुषारचा हा बॉल शॉर्ट पिच होता, ऑन साइडला खेळून काढलाय. खूप सारा वेळ मिळाला फलंदाजाला आणि अगदी सहजतेनं उज्ज्वलनं दाखवलाय. हा उज्ज्वलित करणारा धावसंख्येला प्रज्वलित करणारा चौकार. एकोणचाळीस झाल्यात. या चौकाराने 39 धावसंख्या आगेकूच करताना पाहायला मिळतोय. अवघे 13 बॉल फेकून झालेत. 2 षटक आणि 1 चेंडूचा खेळ संपला. मयूर परतल्यानंतर आतापर्यंत धावसंख्या 39 पाहायला मिळतोय. षटकाला पुन्हा सुरुवात. तुषार आणखीन एक शॉर्ट पिच बॉल, जागा ओळखली, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट रिझन मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत, फील्ड करतील फ्लॅट थ्रो, परंतु रन बिटवीन द विकेट चांगली आहे. विकेट थोडीफार जास्त आहे, 66 ची पिच असावी आणि 66 फीटच्या पिच वरती अधिकतम आपण बहुतांश काही टुर्नामेंट्स मध्ये 62, 63, 64 फुटाच्या पिच पाहतो आणि इथून मात्र लेदर क्रिकेटच्या नियमानुसार 66 फीटची पिच ही खेळासाठी तयार केलेली आहे आणि त्या पिचच्या दोन्ही बाजूला आपण तिरंगी स्टंप्स पाहतोय. खरं तर या स्पर्धेचं खरं वैशिष्ट्य आहे. काँग्रेस हाय कमिटी उरण तालुक्यातील उपसरपंच म्हणून जी व्यक्ती किंग नावानं प्रख्यात आहे नितेशजी पाटील, फटका बसला, थोडाफार हवेत होता परंतु एसटी रक्षकापासून दूर राहिला आणि त्यामुळेच पुन्हा एकदा 1 धावसंख्या मिळेल. पहिल्या षटकाचा खेळ वगळता बाकी षटकामध्ये गोलंदाजानं चांगली कामगिरी केली आहे. पहिल्या षटकात आपण अमोलला पाहिला, अमोलकडे वेग भन्नाट होता परंतु लेंथ नव्हती आणि त्यामुळे त्यानं 26 धावसंख्या आपल्या टीमला खर्च केल्या. खरं तर अपेक्षित सुरुवात नव्हती त्याच्याकडून परंतु झाली आहे. त्यानंतर ओमकारचं चांगलं कमबॅक, त्यानं विध्वंसक बॅटिंग करणाऱ्या मयूरला परतवलं आणि त्यानंतर धावसंख्येवरती थोडाफार रोख लावलाय. त्यानंतर आपण तुषारला पाहतोय. तुषारच्या पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आलाय, त्यानंतर त्याच्या चुक्या सुधारल्या गेल्या. 2 बॉल चांगले फेकलेत, कमबॅक केलाय. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवणं खरं तर या निर्धारित षटकामध्ये गोलंदाजाचं कर्तव्य असतं आणि ते आतापर्यंत पाळताना पाहायला मिळतोय. हा बॉल खराब लेंथ, लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न, इथून मात्र अवांतरचा इशारा. इट्स अ वाईड. 1 धावसंख्या आणखीन जोडली जाईल. 43 झाल्यात आतापर्यंत. 43 रन्स ऑन बोर्ड. चांगली सुरुवात. टीम सार्डे, जय हनुमान सार्डे या संघाची चांगली सुरुवात पाहायला मिळतोय. हा बॉल शॉर्ट पिच होता, ऑन साइडला पूल केला. पूल पॉवरफुल, सक्सेसफुल आणि ब्युटिफुल. थँक्यू. बॅटिंग करणारी टीम सार्डे आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाल्यात आतापर्यंत 49. अर्धशतकापासून 1 धावसंख्या जरूर दूर आहे आणि क्षेत्ररक्षक करणारी दिघाटी टीम ती आतापर्यंत निष्फळ ठरली आहे. 1 विकेट जरूर मिळवलाय, धावसंख्या अधिकतम खर्च केल्यात. हा बॉल हिट केला, ऑन साइडला येतोय. आणखीन एक कॉपी बुक स्टाईल ना खेळून काढलेला लगातार दुसरा 6. थँक्यू. संतोष गावण यांच्या बॅनरला बॉल हिट केलाय, त्यामुळे 200 रुपयाचा कॅश प्राइस तुमचा जमा केला जातोय. आणखीन एक सॉफ्ट वॉली बॉल होता, आणखीन एक मोठा हिट आला असता परंतु नाहीये. तिसऱ्या षटकाचा खेळ सुद्धा संपतोय. रन्स ऑन बोर्ड 53. 55 धावसंख्या झाल्यात. 55 रन्स ऑन बोर्ड, 55 झाल्या. 3 षटकांचा खेळ संपला. आणखीन 12 चेंडूचा खेळ बॅलन्स आहे. आपण बॅटिंग लाईन वरती जरा नजर देऊया. मयूरनं 26 धावसंख्या केल्या. त्यानंतर उर्वरित जबाबदारी ही रणजित कडे पाहायला मिळते. आतापर्यंत रणजितनं बॉल खेळून काढले 6 आणि 6 बॉल मध्ये
आतापर्यंत 18 धावसंख्या केल्या. 300च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय रणजित. येस येस जाऊ शकताय. चला सन्माननीय विक्रमजी म्हात्रे मॅन फ्रॉम भावना उरण शहरी भागातील एक व्यक्तिमत्व, त्यांना मी विनंती करेन का आपण या व्यासपीठावरती या मॅचचा आनंद घेताना आपण पाहताय द्वारकानाथजी पाटील, नितेश पाटील यांचे मास्टर माइंड म्हणून त्यांच्याकडे पाहायला मिळतोय. त्यांच्या विजयाच्या त्या संपूर्ण चर्चेतील ते शिल्पकार राहिलेत. त्यानंतर त्यांच्या बाजूला उजव्या हाताला एक याच विभागातील सुप्रसिद्ध डान्सर प्रितेशजी पाटील पाहायला मिळतात. आणि त्यानंतर नितेशजी पाटील यांचा संपूर्ण मित्रवर्ग फार मोठी मेहनत घेतली आहे या स्पर्धेसाठी. जे सत्यातही नव्हतं ते स्वप्नात उतरून दाखवलंय या संपूर्ण नूर 11च्या टीमनं. त्यांना 7 पांदिवे 11 पांदिवे या टीमची आणि या सगळ्यांच्या संयुक्तीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक नवीन गोलंदाज पाहायला मिळेल ओमकार. पहिल्या षटकात 9 नंतर हा कमबॅक पाहायला मिळतोय. एकतर धावसंख्या वाढणीवरती पाहायला मिळतात. जोपर्यंत टीम सार्डे अग्रेसिव्ह पाहायला मिळतोय आणि अग्रेसर असा त्यांचा आलेख उंचावलेला आहे आतापर्यंत. 3 षटकामध्ये 55 धावसंख्या या स्पर्धेतील आतापर्यंत उच्चांक असेल 86 धावसंख्या. आणि त्यानंतर टीम सार्डे त्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहायला मिळते. हा बॉल कोदून काढला कॉर्पेटच्या माध्यमातून लॉंग ऑफला बॉल चालला. क्षेत्ररक्षक आहेत 1 धावसंख्या. ओमकारनं थोडंफार सरप्राईज केलाय. आणखीन 2 गोलंदाज वगळलेत ना तर ओमकारची थोडीफार गोलंदाजी प्रभावित करणारी ठरली आहे. कारण त्या दुसऱ्या षटकामध्ये ओमकारनं जरूर एक चौकार केला, फक्त 9 धावसंख्या दिल्या. कारण महत्वाची विकेट्स त्यानं बॅक दिली, मयूरला परतवलं आणि त्यानंतर त्याला कॅप्टन चॉईस म्हणून त्याला दुसरं षटक दिलंय. सुरुवातीच्या 3 गोलंदाजांपैकी हा गोलंदाज प्रभावित ठरलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 26 नंतर 9 नंतर तिसऱ्या षटकामध्ये 18 धावसंख्या. टोटल धावसंख्या 55. त्यानंतर हे षटक पाहायला मिळतोय. 2 बॉलमध्ये अवघी 1 आणखीन बॉल हवेमध्ये आहे. चान्स आहे होतोय का परंतु नाहीये. आणखीन एक चुकी आणि त्याहून दुसरी चुकी. खराब थ्रो. 2 धावसंख्या मिळाल्यात या बॉलवरती. काय खेळ चाललाय. टीम दिगाटीकडून ही अपेक्षा नव्हती. क्षेत्ररक्षण करताना सातत्याने या चुक्या तुम्हाला उत्तरार्धामध्ये त्याचं प्रायश्चित्त फेडावं लागणार आहे. कारण तुम्ही ज्यानंतर फलंदाजी करणारा दुसऱ्या सत्रामध्ये त्यानंतर तुम्हाला त्या गोष्टींचा परिणाम पाहायला मिळेल. 58 झाल्यात आतापर्यंत. या षटकामध्ये 3 धावसंख्या आल्यात. फार मोठी संधी होती या बॉलवरती, ती ही गमावली आहे. हा बॉल चांगला आहे. अक्षरशः खोदून काढला फलंदाजानं. यॉर्कर लाईनचा हा बॉल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु थांबवलाय, परतवलाय. सेफ केलाय दोघांना. अनसेफ होते खरं तर. डेंजर एंडकडे स्ट्राईकला असणारा बॅट्समन आपण रणजित पाहतोय, तो नक्कीच डेंजर एंडकडे आला असता आणि त्याने ओळखलं, जाणलं आणि त्यानंतर मात्र त्याला थांबवलाय. धावसंख्या पाहायला मिळतात आतापर्यंत 59. 59 रन्स ऑन बोर्ड आणि रणजित 8 बॉल मध्ये खेळतोय 21 धावसंख्येवरती. फुल टॉस बॉल होता. फटका खेळता आला असा परंतु नाहीये. आणखीन एक चुकी. बॉल चाललाय नो स्ट्राईकला. इट्स अ वाईड प्लस 4. चौकार. उपसरपंच चषक 2025 मधील पंजा 5 धावसंख्या आणखीन खर्च केल्यात. काय बिघडलंय आणि काय घडलंय हे सर्व काही लक्षात घेता दिगाटी टीमनं फार मोठ्या चुक्या केल्या. इथून मात्र आणखीन 5 धावसंख्या. विश्वास दाखवायचा तरी कुणावरती आणि तो विश्वासाला सार्थक ठरताना पाहायला मिळत नाहीये. ओमकार तर नाखुश केलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 9 धावसंख्या देणारा गोलंदाज ज्यावेळी दुसऱ्या षटकासाठी चॉईस केला जातो त्यानंतर अशा प्रकारची गोलंदाजी खरं तर लगातार जास्तीत जास्त यॉर्कर लाईन फेकण्याच्या नादामध्ये हे चेंडू पडत असतात. हा शॉर्ट पिच बॉल ऑन साईडला केला जातो. आणखीन एक हवेमध्ये झेल आहे. कॅच होईल का? हो यस. खूप साऱ्या अवधीनंतर कॅच आउटच्या स्वरूपात फलंदाज परतेल.
चला या षटकामध्ये आतापर्यंत बॉल फेकून झालेत 5 बॉल फेकून झालेत. वाईड वरती आपण चौकार पाहिला, त्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय. वेगवान बॉल फेकला होता. पिचिंग ऑन साइडला जरूर बॉल होता, परंतु त्या वेगावरती फलंदाजाला आपला फटका सिलेक्ट करता आला नाहीये. टायमिंग चुकलं बॉल हवेमध्ये, त्यानंतर कॅच पकडली. लेग स्लिप कडे आपण प्लेअर पाहतोय, त्यानं तो झेल पकडला. आदेश होता क्षेत्ररक्षक, त्याने पकडलेली कॅच ही फार महत्वाची राहिली मॅच मध्ये. आणखीन शॉट पिच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कोणारी कमा बॉल चालला ऑन साइडला. पाठीमागे फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक धावपल करतोय, परंतु पाहता पाहता बॉल सीमारेषेकडे फील्ड करता करता बॉल होईल फरार. शर्यत जिंकले बॉल ना, आणि बॉल वरती मिळतील धावसंख्या 4-4-4. सो थँक्यू. फक्त अर्धा मिनिट, आणि त्या अर्धा मिनिटासाठी ही टीम पेनल्टी पासून वाचली आहे. आणि तर तुम्हाला एक प्लेअर आतमध्ये खेळवण्यात आला असता, परंतु नाहीये. 19 मिनिटं आणि 30 सेकंदामध्ये पहिली 4 षटकं संपली आहेत. आणि जर पुढच्या 5 मिनिटांमध्ये जर शेवटचं षटक संपलं नाहीये, तर तुम्हाला 2 धावसंख्येची पेनल्टी दिली जाईल. हा फार स्ट्रिक्ट नियम आहे आजच्या रजनीतील. कालच्या रजनीतून झालेला खेळामधील खर्च तो आजपासून आपल्याला करायचा नाहीये, कारण आणखीन 2 रजनींचा खेळ हा शिस्तबद्ध झाला पाहिजे. या विभागातील या मैदानानं पाहिलेली ही पहिली स्पर्धा आहे, आणि पहिल्या रजनीमधील या स्पर्धेला किती आपण महत्त्व देतोय खेळणारे खेळाडू हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्याकडं लक्ष असणं हा क्रिकेटमधील तुमचा उत्कर्ष आहे. आणि अशा प्रकारच्या स्पर्धा सातत्याने या मैदानावरती पाहायला मिळतील ही प्रेक्षकांसाठी फार मोठी गोष्ट आहे, आणि खेळाडूंसाठी फार मोठी संधी आहे. नेक्स्ट ओव्हर लास्टचा गोलंदाज आपला पाहायला मिळेल प्रणय. धावसंख्या पाहायला मिळतात. 4 षटकांचा खेळ संपलाय आतापर्यंत. 68. 2 खेळाडू बाद झालेत. रणजित ऑन स्ट्राइक. 21 वरती आतापर्यंत बॅटिंग पाहायला मिळाली. चांगली बॅटिंग आतापर्यंत रणजितनं केली आहे. 5 षटकांचा हा सामना. ऑन साइडला फिल्डर आहे, बॉल पकडतोय की काय, बॉल फील्ड केला. 1 धावसंख्या मिळेल. जे काय पाहिजे होतं ते मात्र करता आला नाही. या बॉल वरती 22 वरती तो नॉन स्ट्राईकला गेला. 1 धावसंख्या जरूर पाहायला मिळाली. 69. 69 झाल्यात. आणखीन फार मोठी चान्स आहे या गोलंदाजाकडे, संधी आहे, वेल आहे, 5 बॉल आहेत त्याच्याकडे. धावसंख्या आणखीन रोखता येतील. या षटकामध्ये जरी 7 ते 8 धावसंख्या आला तरी चेसेबल टार्गेट होऊ शकतोय. मग या षटकामध्ये 15-20 धावसंख्या खर्च केल्या तर मात्र हे टार्गेट फार मोठं वाढेल. नामी संधी आहे. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, अगदी सहज गतीनं गुदगुल्या करत ही पकडली कॅच. सुरपात बॅक टू डग आउट. चला नेक्स्ट मॅच. मांगिलदेव भवरा आणि वागेश्वर पिरकोन. पहिली इनिंग संपायच्या अगोदर जो कर्णधार उपलब्ध नसेल त्या टीमला, जी टीम उपलब्ध असेल त्या टीमला टॉस विन दिला जाईल. आणि त्यानंतर एकही बॉलाची वाट न बघता दुसऱ्या टीमला टॉस हारावा लागेल, टॉस न उडवता. हे स्ट्रिक्ट नियम आहेत. या स्पर्धेची ओळख राहिली आहे. आणि आपण कॅप्टन पाहतोय. टीम मांगिलदेव भवरा या टीमचे कर्णधार उपलब्ध राहिलेत. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल संपायच्या अगोदर जर मांगिरदेव भवरा या टीमचे कॅप्टन उपलब्ध आहेत, वागेश्वर पिरकोन बी चे कर्णधार जर उपलब्ध नाही राहिले तर त्यांना पॅनलाइज केलं जाईल. हा बॉल हिट केला ऑन साइडला. व्हाट अ हिट. इट्स अ माइटी हाय अँड हँडसम सुपर हिट 6. त्यांना विनंती करेन आपण टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे, नंतर टॉस बॉक्स केला जाईल. षटक चालू शेवटचं पहिल्या सत्रातील. हिट केला बॉल ऑन साइडला येतोय कार्पेटच्या माध्यमातून, अगदी खाली कुरंगुल्या करत बॉल चाललाय. 1 धावसंख्या झाली फक्त 1. टीम दिगाटीनं बॉलिंग करताना काय चुक्या केल्यात. जास्तीत जास्त शॉर्ट पिच बॉल, त्याहून सुटलेले झेल आणि त्यानंतर हॉफवॉली बॉल आणि 2 वाईडचे पंजे हे फार मागात ठरलेत. आणि तर या मॅच मध्ये या इनिंग मध्ये आणखीन वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. धावसंख्या पाहायला मिळतात आतापर्यंत
76 रन्स ऑन बोर्ड, 76 धावसंख्या झाल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आणखीन एक कॅच हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः चाललाय, फील्ड होत. 1च्या जागेवर आणखीन एक दुसरी धावसंख्या, 2च्या जागेवर 3 बनतात का, परंतु नाही, थांबवलं गेलंय. 2 धावसंख्या जरूर मिळाल्यात. एक बॉलाचा खेळ आणखीन बॅलन्स आहे. शेवटचा बॉल या षटकातील पहिला इनिंग मधील फील्ड करणारी टीम दिघाटी, आणि आजच्या रणनीतीत आतापर्यंत हा उच्च अंक आहे. धावसंख्या पाहायला मिळतात. 78 रन्स ऑन बोर्ड, 78 धावसंख्या. पहिल्या मॅच वरती 77, त्यानंतर 78, आणि त्या चेस करता आले नाहीयेत पहिल्या मॅच मध्ये, आणि याही मॅच मध्ये 78 झाल्यात. शेवटचा बॉल, व्हाट अ पिक, अगेन टर्न, व्हाट अ हिट, अप्रतिम षटकारानं इनिंग संपवली आहे टीम जय हनुमान सार्डेला, आणि षटकारानं धावसंख्या वधारली आहे. 84 आणि 85 धावसंख्या करायच्या आहेत टीम दिघाटी. तोपर्यंत करूया टॉस बॉक्स मध्ये टीम मांगीरदेव भवरा विपक्ष वागेश्वर पिरकोन बी या दोन्ही संघांमध्ये केली जाईल नाणेफेक. टॉस का बॉस सन्माननीय नितेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते ही नाणेफेक केली जाते. इट इज अ कॉल, आणि टॉस जिंकलाय. चला, टॉस जिंकलाय पिरकोन बी, वागेश्वर पिरकोन जिंकला. मान्यवरांचे आभार. आपण असं नसतं व्हायचंय. का डिसिजन आहे आपला? यू वॉन्ट द टॉस, व्हॉट यू डिसाइडेड? वी विल बॉल फर्स्ट. क्षेत्ररक्षण करणार आहेत. बॅटिंग तुमच्याकडे मांगीरदेव भवरा. वरण तालुक्यातील शहरी भागातील हा संघ आहे, आणि सातत्यानं आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट जास्त खेळतोय, परंतु ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये वागेश्वर पिरकोन इट्स अ ब्रँड. या विभागातील एक चांगला ताकदवान संघ आहे तुमच्या समोर. फील्ड करणारा बॅटिंग तुमच्याकडे आले. आज या संपूर्ण हंगामाबद्दल काय म्हणणं आहे, आणि तुम्हाला बॅटिंग करायची आहे? आयोजन तर खूप चांगलं आहे. पहिल्यांदा आमची टीम पडलेली आहे. चांगला प्रयत्न. सो थँक्यू, मान्यवरांचे आभार. त्यानंतर आपल्या 85 धावसंख्या करायच्या टीम दिघाटी या टीमला मी सन्माननीय किशोरजी ठाकूर साहेबांना विनंती करेन, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊन आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. सन्माननीय किशोरजी ठाकूर, आपल्याला विनंती असेल आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊन आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. मी नितीशजी पाटील यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय किशोरजी ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे. उपसरपंच चषक 2025 हा 16 आपण पाहतोय. या मैदानानं सातत्यानं गर्दी अनुभवली आहे. या मैदानानं क्रिकेट राजा पाहिला आहे. रसिक प्रेक्षकांची असणारी, क्रिकेट रसिकांची दाट गर्दी, आणि त्या गर्दीतून हा खेळ आपण पाहतोय. पहिली रजनी स्पर्धा, आणि या पहिल्या रजनीतील आजचा दुसरा रजनीचा खेळ आपण पाहतोय. सन्माननीय किशोरजी ठाकूर हे सन्मानित होणं पाहायला मिळतात. मी अजितजी ठाकूर यांना सुद्धा विनंती करेन की आपण त्वरितच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊन आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. आणि या स्पर्धेबद्दल सन्माननीय किशोरजी ठाकूर हे आपलं सुस्वागतम सुस्वागतम. नूर एरिवन पांदेवे आणि पिरकोण उपसरपंच 25 भव्य जोतातील मर्यादित ओव्हर आर्म क्रिकेटच्या सामन्यासाठी मला आयोजकांनी बोलवलेले आहे. खरं तर नितेश गजानन पाटील हे आमचे होतखुरू असे एक राजकीय युवक आहेत, आणि त्यांनी ह्या भव्य दिव्य जी स्पर्धा भरवलेली आहे त्याचा मला माझा गावकरी म्हणून नक्कीच अभिमान आहे. त्याला मी शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालीसाठी त्याला सन्मानित करतो. त्यांनी अनेक सामाजिक कामं केलेली आहेत. तो पुढेही अशा प्रकारचे काम करेल ही मी ग्वाही देतो. आणि सर्व खेळाडूंचे मनपूर्वक आभार आणि प्रेक्षकांचेही आभार मानून 2 शब्द पुरे करतो. तर याच दरम्यान आपण पाहतोय पांदिवे गावचे ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय
सन्माननीय मनोहरजी पाटील साहेबांचं शुभागमन आहे. मी विनंती करेन त्यांना की आपण त्वरितच या मंचावरती यायचं. त्यानंतर पिरकोन गावचे उद्योजक सामाजिक कार्यात असणारे अग्रेसर विशालजी गावण यांना सुद्धा विनंती आपण मंचावरती या. पहिला बॉल ऑन साईडला केलून काढला. मिड ऑनला क्षेत्ररक्षक धावपल करतात. एक धावसंख्या झाली आहे. एकीनं केली आहे सुरुवात या मॅचला. इनिंगला करायच्या आहेत 85. विशालजी गावण यानं या संपूर्ण स्पर्धेसाठी लागणाऱ्या मॅन ऑफ द मॅच, प्रत्येक खेळाडूला सन्मानित केली जाणारी सगळ्यात मोठी ट्रॉफी ही त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आली आहे. थँक्यू सो मच. चांगली लेंथ पाहायला मिळतोय. 1 मीटर होऊन चांगली जागा बॉलिंग ऍक्शनसाठी बॉलर्सना उपलब्ध करून दिली या स्पर्धेनं या पिचवरती आणि त्यांचा फायदा आता मात्र गोलंदाज उचलताना पाहायला मिळतात. सुलक्षण शॉर्ट पिच बॉल होता. स्विंग अँड मिस. खरं तर याच बॉलवरती टीम जयमान सार्डेनं चांगली बॅटिंग केली आहे. आपण मयूरला पाहिला, त्यानंतर रणजितला पाहिला. थांबायचं आहे थोडा. चला षटकाला पुन्हा सुरुवात करायची. सुलक्षण यांच्यासाठी शुभेच्छा आल्यात. त्यांचे मित्र चिरागजी भगत यांच्याकडून त्यांना शुभेच्छा आहेत. हा बॉल स्विंग केला होता. ऑन स्विंग कॅच होऊ शकते का? व्हॉट अ ब्रिलियंट कॅच. व्हॉट अ एफर्ट्स. 100% एफर्ट्स दिलेत आणि कॅच मिळून तुषारनं विकेट परतवली आहे टीम दिघाटीची. अनिस्मृती प्रिन्सी 11 दिघाटे विपक्ष जय हनुमान साडे हा सामना आपण पाहतोय आणि इथे डिसिजन पोहोचलाय. फलंदाज बाद आहे. पहिला डाव आपण मित्रांनो पाहिला. पहिल्या डावामध्ये एकूण धाव संख्या तब्बल 84 धावा, 85 धावांचं लक्ष ठेवलं. प्रत्युत्तर देत असताना आपण पाहिलं पहिल्या षटकाचा हा खेळ या ठिकाणी सुरू आहे. मायनॉरिटी पॉवर प्ले 38 सर्कल, ज्यामध्ये पहिलं षटक हाताळतोय सुलक्षण. अमोल आणि रुपेश ही जोडी मैदानामध्ये असताना रुपेशला मात्र या चेंडूनं माघारी परतवलं. ब्रिलियंट कॅच, जबरदस्त एफर्ट, 100% डेडिकेट केलं या खेळाडूनं. व्हिडिओ व्हायरल होऊ शकते या कॅचचा, कारण आपण पाहिला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बहुतांशी आपल्याला अशा कॅच कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. आणि या मैदानावर एक सुंदर असा झेल आपण पाहिला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असतील. प्रणय नावाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. फील्ड पोझिशन आपण बघू शकतोय 38 सर्कल मध्ये. पहिल्या षटकामध्ये 9 खेळाडू, 2 खेळाडू सीमेवर. लॉंग ऑन लॉंग ऑफ. फुलटॉस आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरून फेकून दिलाय. सीमा रेषेच्या बाहेर जाणारा हा खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. आपण मंचकावर पाहतोय प्रिन्सी 11 दिघाटी आणि त्याचे ओनर द्वारकानाथजी यांचे या ठिकाणी शुभागमन. यावेळेस आणखी एक फटका पाहायला मिळाला. हवेमध्ये बॉल, खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. टाळ्यांचा आवाज झालाय. इथे आणखी एक विकेट, आणखी एक धक्का.
विक्रम म्हात्रे बरोरा गावातील एक टेनिस क्रिकेट खेळाडू आणि त्याहीपेक्षा त्यांची ओळख राजकीय पटलावर देखील आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून सातत्याने त्यांच्या समवेत भगव्या ध्वजासोबत त्यांचं कार्य राहिले. त्यांच्या उपस्थितीचा हा सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. आपण पाहतोय प्रमुख आयोजक सन्माननीय नितेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते दिला जाणारा हा सन्मान सन्माननीय विक्रमजी म्हात्रे. तदनंतर आपण पाहतोय आमच्या सारडे गावातून बिलॉंग करणारे सन्माननीय समीर पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे. आम्ही त्यांना विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सारडे गावाच्या विकासासाठी ज्यानं उपसरपंच पद देखील निभावलं असे समीर पाटील यांना विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आदरणीय श्री समीर पाटील साहेब माजी उपसरपंच साडे ग्रामपंचायत यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय नितेश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातो आहे. तदनंतर विशाल गावण यांना आपण विनंती करू की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. आमच्या पिरकोण गावाचे स्नेही आणि नितेश पाटील यांचे निकटवर्तीय आलेल्या प्रत्येक मान्यवराचा आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी केला जातोय. सन्माननीय विशाल गावण साहेबांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून विचार मंचकावर आणि या अतिथी कक्षामध्ये महाराष्ट्राचं लाडकं व अलंकार सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ तर या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जात आहे गोड आठवण भेट. तदनंतर आपण पाहतो या मंचकावर आमच्या बंगारपाडा गावाचे सन्माननीय भालचंद्रजी पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साडे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य म्हणून त्यानं कार्य पाहिले. मी विनंती करतोय सन्माननीय भालचंद्रजी पाटील यांना की आपण दिल्या जाणाऱ्या या छोट्याशा सन्मानाचा आपण स्वीकार करावा. आपण पाहतोय प्रेझेंटेशन बॉक्स एरियामध्ये भालचंद्रजी पाटील साडे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य म्हणून त्यानं कार्य केले. त्यांना आपण इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि या सन्मानाचा स्वीकार करा. तदनंतर आपण पाहतोय प्रणितजी गावण पिरकोण यांना आपण इन्व्हाइट करू की आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सन्माननीय प्रणितजी गावण. चालू सामन्यामध्ये आपण पाहतोय फार मोठ्या धावा येथे करायच्या आहेत. 85 धावांचं लक्ष प्रत्युत्तर देताना मात्र थोडीशी ढेपाळलेली स्थिती आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय मंचकावर नूर पाटील मिष्टी पाटील अगदी सामन्यांचा आनंद या ठिकाणी घेत आहेत. निलेश या वेळेस मात्र गोलंदाजीची कमांड सांभाळलेली आहे. आतापर्यंत 4 चेंडू रिलीज केले, 3 चेंडू रिलीज केलेले आहेत ज्यामध्ये एकूण धावा आपण पाहतोय तब्बल 12 धावा टोटल स्कोर बोर्डवर आपण पाहतोय. स्ट्राईक रेटला आपण पाहतोय अमोल आहे. पुढचा बॉल यावेळेस ओ हो लाजवाब अफलातून बिग 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 सिक्सर. आपल्या संघाच्या खेळीला सावरण्याचं काम केलंय. बॅक टू बॅक आलेले 2 षटकार, मागील 2 चेंडूमध्ये आलेल्या धावा, एकूण धावसंख्या आपण पाहतोय 18 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धोंडू काकाचे मैदान तुम्ही डे टुर्नामेंट मध्ये धावांचं मैदान म्हणून ओळखलं, पण पहिल्यांदाच असं घडतंय की रजनी क्रिकेटमध्ये देखील आपल्याला 70 75 80 85 धावा होताना पाहायला मिळत आहेत. याचाच अर्थ डे असू द्या किंवा नाईट हे मैदान धावांचंच आहे. येथे गोलंदाजी करणं कठीण. यावेळेस आणखी एक तडाखा दिलाय. इट्स अ बिग बिग सिक्सर, पॉवरफुल स्ट्रोक. षटकारांची हॅट्रिक ठोकली आहे गड्यानं.
एका नव्या इतिहासाच्या दिशेनं जातील का? कारण याच मैदानावर या जोडीने एक इतिहास रचलाय. आजपर्यंत ऐतिहासिक सर्वोत्तम धावसंख्या जर कुठल्या संघाने आणि कुठल्या जोडीने काढली असेल तर अमोल आणि नितेश ज्याने तब्बल 128 धावा नाबाद या मैदानावर केल्या होत्या आणि आता 85 धावांचं पाठलाग आहे. इथे देखील त्याच दिशेनं त्यांची पावलं पडतायत. आता मात्र विचार करायला भाग पडलाय. अमोल अतुलनीय अद्भुत या ठिकाणी इनिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग. टाळ्यांचा आवाज होतोय. पुढील चेंडूवर काय असेल? येस, इट्स अ बिग 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 सिक्सर. फॅबुलस, माइटी, सुपर स्ट्रोक. एस डीजे मास्टर, अमोल साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग करतोय. मागील 4 चेंडूमध्ये सामन्याच्या गणितावर निकालावर परिणाम करणारी बॅटिंग आपण पाहिली आहे. दोघांच्या सामन्याचं इनिंगचं जर विवरण पाहिलं ना तर अमोलनं जेव्हा गोलंदाजी केली होती तेव्हा 26 धावा खर्च केल्या होत्या आणि तदनंतर अमोलनं परत एकदा या चालू सामन्याच्या इनिंग मध्ये 26 धावांचा हिशोब अगदी बरोबर केलाय. कारण या षटकामध्ये प्राप्त झाल्यात 25 धावा. येणारे 18 चेंडू 55 धावांची गरज असेल. 18.33 गती. येणारे 18 बॉल 55 धावा. सामना संपलेला नाहीये मित्रांनो. ही क्रिकेटची ओळख आहे. हे धोंडू काकाचं मैदान आहे आणि या मैदानानं असे संघर्ष बऱ्याच वेळा पाहिलेत. नवीन गोलंदाज सुलक्षणच्या हातामध्ये आपल्या कोट्यातील दुसरं षटक घेऊन येईल. ज्याने पहिल्या षटकामध्ये केवळ 5 धावा खर्च केल्या होत्या. हे षटक फार महत्वाचं आहे. सुलक्षण विलक्षण कामगिरी करेल का की मग नितेश आणि अमोल हे हावी होतील पुन्हा या सुलक्षणच्या गोलंदाजीवर. 18 बॉल 55. प्रत्येक षटकामागे 18.33 गती आहे. फुलटॉस बॉल काऊ कॉर्नर मध्ये गॅप पाहायला मिळतोय. येस, यावेळेस गेलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जातोय का? येस, सिक्सर. जबरदस्त बॅटिंग. पहिल्या हॅलो 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 पहिल्या षटकामध्ये 5 धावा. मागील 5 चेंडूमध्ये 30 धावा. पुढचा बॉल डान्सिंग द ग्राउंड काऊ कॉर्नर मध्ये पाहायला मिळतोय. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित. एकच धाव मिळेल. धावांचा पाऊस, धावांचा डोंगर वर्षाव केलाय दोन्ही बाजूनं. काय सामना सुरू आहे. 85 धावांच्या डोंगराला पोखरता मात्र संघर्ष या ठिकाणी सुरू आहे. संघर्ष क्रिकेटचं, संघर्ष विजयाचं, संघर्ष पराभव टाळण्याचं, संघर्ष मानसिकता बदलवण्याचं आणि संघर्ष समोरच्या संघाला मात्र मात देण्याचं. सुलक्षणला पहिल्या बॉलवर टार्गेट, तदनंतर एक सिंगल, स्ट्राइक रोटेट. अमोल स्ट्राइक एंडवर. मागील 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकणारा अमोल आहे स्ट्राइक एंडला. शॉट ऑफ लेथ, हा ब्रेकर बॉल. येस, हा जातोय डिफाईन लेगच्या बाहेर. षटकार.
चेंडू मध्ये 5 षटकार ठोकलेत अमोलनं. अमोलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय बॅटिंग आहे, काय प्रत्युत्तर आहे. टीट फॉर टॅट, जशास तसं. ईट का जवाब पत्थर से. गणित बदलली आहेत, समीकरण आता बदलू लागलेले आहेत, कारण 85 धावा करणाऱ्या संघाचे हात आता कमरेवर आलेले आहेत. जबरदस्त बॅटिंग करतोय. पुढचा बॉल, यावेळेस गती परिवर्तन, थोडासा लेग कटर बॉल. फसवा बॉल, फसवा चेंडू. आणि याच दरम्यान पुढच्या बॉलची फेकी केली जाईल. विलक्षण, सुलक्षण. यावेळेस हाफ ब्रेकर बॉल. येस, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर जाणारा, टॉवरच्या वरून हा आणखी एक जबरदस्त दणका दिलाय. काय बॅटिंग आहे, षटकार. धावा धाव फलकावर लागले आहेत. 85 धावांचं लक्ष. आणि अमोल आपल्या या हंगामातील 5व्या अर्धशतकाच्या दिशेनं जातोय. कारण या हंगामामध्ये अमोलचे 4 अर्धशतक आपण पाहिलेत. हे 5व्या अर्धशतकाच्या दिशेनं त्याची आगेकूच. 13 चेंडू मध्ये 36 धावांची फक्त गरज राहिली आहे. मागील 5 चेंडू मध्ये 19 धावांचा खर्च. शेवटचा बॉल या षटकातील. पुढच्या बॉलची फेकी. येस, आपटेकर बॉल. येस, इट्स अ सुपर डुपर फॅब्युलस बॅटिंग. सिक्सर. पहा, दोन्ही डावांचं विवरण पाहिलं तर पहिल्या डावामध्ये देखील 3 षटकामध्ये 55, या डावामध्ये देखील 3 षटकांमध्ये 55 धावा. आणि कारण आहे अमोलची बॅटिंग. काय केली आहे, अप्रतिम बॅटिंग. 85 धावांची गरज असताना तुटून पडलाय गोलंदाजांवर. समीकरण बदलून टाकली आहेत. आव्हान जड होतं, परंतु आव्हानाला तो घाबरला नाहीये. संघर्ष मोठा होता, संघर्षाला तो घाबरला नाहीये. आपल्या मेहनतीवर, आपल्या बॅटिंगवर, आपल्या गुणवत्तेवर ठाम. विदा करंदीकरांच्या ओव्या असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी उत्तर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला दाबे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळ्या ताऱ्यांची. आयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा जयाची मार्ग मिळती त्याला 70. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. काय रोखून धरलंय, काय संघर्ष आहे. या वेळचा खरा हिरो मैदानामध्ये आपण पाहतोय अमोल. 10 चेंडू मध्ये 37 धावा, ज्यामध्ये आपण आतापर्यंत 6 षटकार पाहिलेत. आणि त्यामध्ये 5 चेंडू मध्ये 5. मागील 8 चेंडू मध्ये 7 चेंडू मध्ये त्यानं 6 षटकार ठोकलेले आहेत. येणारे 12 बॉल आणि विजयाचा आकडा असेल फक्त 30 धावा. साडे संघ आता मात्र विचारात पडलाय. करावं तरी काय, पण एकच करावं लागेल, कमबॅक. कमबॅक शिवाय उत्तर नाहीये. एक असं षटक जिथे का धावा कमी येतील, एक अशी विकेट जिथे अमोलला थांबवलं जाईल. पण अमोल थांबेल का, थांबवलं जाईल का, बरेच प्रश्न या ठिकाणी असतील. दिघाडी की साडे साडे की दिघाडी, सध्याच्या घडीला मैदानावर एकच प्रश्न आहे. 12 बॉल 30 लक्ष आहे. अप्रतिम सामना, क्रिकेटला शोभिवंत, उत्साहवर्धक, प्रेक्षकांना खेळवणारा आणि भुरळ पाडणारा. 12 बॉल 30. पहिला बॉल. यावेळेस दबाव दबाव दबाव.
मनोवैज्ञानिक दबाव, सायकोलॉजिकल प्रेशर. मागील गोलंदाजानं मार खाल्ल्यानंतर आलेल्या गोलंदाजावर काय डिप्रेस आहे, काय प्रेशर आहे. पहिला बॉल आपण पाहिला, आउटसाइड ऑफ, व्हाईट बॉल. फुलटॉस आहे, टॉप आहे. जिथे काय घडलंय बघा, अनवधानाने या ठिकाणी विकेट आली आहे जी गरजेची होती. पहिला ब्रेक थ्रू. फुलटॉस बॉल ज्यावर शफल झाला, स्टेप आउट झाला, टायमिंग केलं नाही, विकेट आली आहे. 11 चेंडू 30 धावांची गरज आहे. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. 29 धावा, 11 बॉल 29 धावांची गरज. नवीन खेळाडू मैदानामध्ये आपण पाहतोय तुषार. गोलंदाज आपण पाहतोय मयूर. फील्ड पोझिशन बघा, चौफेर फैलावले गेलेले क्षेत्ररक्षक, विवरचना, चक्रव्यूह. पुढचा बॉल यावेळेस अनियंत्रित बॉल पाहायला मिळाला. गतीने बीट करण्याचा प्रयत्न केला मात्र चेंडूवर नियंत्रण नव्हतं. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल. या डावातील आपण तिसरा व्हाईट बॉल पाहतोय. पुढच्या बॉलची फेकी. यावेळेस चांगला बॉल अपील केलाय, उत्साह पाहायला मिळालाय. यावेळेस काय नेमकं घडलंय मैदानामध्ये, दोन्ही पंच आपापसात चर्चा करतील. आवाज आला होता का, पाटला बॉल ब्रश झालाय का, दोन्ही पंच आपापसात चर्चा केल्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवतील. यावेळेस मात्र पंचांनी नाबाद घोषित केलंय. यावेळेस मात्र पंच जागेवर आलेत आणि बाद घोषित केलाय. फलंदाज बाद झालाय. आणखी एक धक्का, आणखी एक झटका. अमोलला नॉन स्ट्राईकला ठेवण्यामध्ये मात्र इथे साडे संघाला यश लाभलंय. तर ही गरज होती, हीच तर प्लॅनिंग आहे. अमोलची गोगवती बॅटिंग आणि त्याला स्ट्राईक एंडवर नेणं म्हणजे पराभवाला जवळ करण्यासारखं आहे. चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र परत एकदा व्हाईट बॉल. विकेट आल्यानंतर मात्र येथे अनियंत्रित बॉल पाहायला मिळाला. या अगोदर देखील आपण व्हाईट नंतर विकेट पाहिली, त्यानंतर परत व्हाईट आलाय. वाईड विकेट, वाईड विकेट, वाईड षटक आपण पाहतो. एकूण धावा टोटल 58 धावा. येणारे 10 बॉल 27 ची गरज आहे. पुढचा बॉल यावेळी चांगला बॉल, स्ट्रेट टू द बॉलर. खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित आहे. चुकी केली त्या ठिकाणी फ्लंबल पडलाय.
दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, एस खेळाडू सुरक्षित. डेंजर एंडकडे मात्र अमोल पळताना पाहायला मिळाला. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 5 समीकरण कशी बदलू लागलेत. 9 बॉल 25 ची गरज आहे. 9 चेंडू 25 धावांची गरज. नऊ बॉल 25 ची गरज आहे. स्ट्राईक एंडवर आपण खेळाडू पाहते ओमकार. गोलंदाज मयूर पुन्हा एकदा पुढचा बॉल घेऊन. यावेळेस इनसाइड आउट फटका लॉंगआउटच्या दिशेनं खेळाडू उपस्थित आहे. येस, काय जजमेंट होतं. टाळ्यांचा आवाज झाला. इथे विकेट आली आहे. गरजेची विकेट या ठिकाणी प्राप्त. दिगाडी संघाची रणनीती जर पाहिली ना प्रिया पाटील सर, तर त्यामध्ये एक साप चूक दिसून आली आहे की अमोलला संधी दिली नाही. ओव्हरपिच चेंडू असताना देखील त्याला सिंगल धाव पुश करून स्ट्राईक एंडवर पाठवणं फार गरजेचं होतं. पण अशा वेळेस मात्र मोहित झालेले खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. अनवधानानं हा निर्णय त्यांना पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतो. 8 बॉल 25 ची गरज आहे. 60 धावा धाव फलकावर लागल्या जातात. प्रेक्षकांची अगदी तुडुंब असणारी गर्दी आपण पाहतोय. ही ओळख आहे धोंडूकाका मैदानाची. पहिली रजनी क्रिकेट स्पर्धा या मैदानानं एक ऐतिहासिक कामगिरी, ऐतिहासिक संकल्पना, फार मोठं धाडस, फार मोठं शिवधनुष्य प्रमुख आयोजक नितेश पाटील यांचं. फुलटॉस बॉल कार्पेटच्या माध्यमातून डाऊन दी ग्राउंड खेळून काढलाय. त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित. एकच धाव या ठिकाणी प्राप्त आहे. इथे मात्र काय घडतंय. ओव्हर थ्रो नाही आहे. एकच धाव मिळेल. राहिले आता मात्र 7 बॉल 24 धावांची गरज. मागील 5 चेंडूमध्ये अमोलला संधी मिळाली नाहीये. या षटकातले कमीत कमी 3 ते 4 बॉल अमोलच्या वाट्याला येणं फार गरजेचे होते. ज्यांना मागील 7 चेंडूमध्ये 6 षटकार ठोकलेत, त्याला मात्र संधी मिळाली नाहीये. त्याच्या डावामध्ये एकमेव एक सिंगल, बाकी सगळे षटकार. 7-24 हा चेंडू फार महत्वाचा आहे. खोदून काढलाय. इस्ती गरज, इस्ती अपेक्षा आणि हाच तो संघर्ष. अमोल नावाचा षटकार. काय बॅटिंग करतोय. एका बाजूनं डासलणारी खेळी, तर दुसऱ्या बाजूनं मात्र संघर्ष, आणि संघर्ष करणारा खेळाडू मात्र अमोल. 6 बॉल आणि विजयाचं लक्ष आपण पाहतोय मात्र 18 धावांचं. 12 चेंडू मध्ये आतापर्यंत 49 धावा या पठ्यानं ठोकून काढल्यात. जोरदार टाळ झाल्या पाहिजेत अमोलसाठी. 85 धावांचं लक्ष असताना मात्र ना झुकला ना बाकला. संघर्ष सुरू ठेवलाय. जबरदस्त बॅटिंग. 6 चेंडू 18 धावांचं लक्ष आहे. या मागील षटकाचं जर आपण विवरण पाहिलं तर तब्बल मागील षटकामध्ये 9 बॉल रिलीज केले, ज्यामध्ये 12 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट्स प्राप्त केल्या. संमिश्र षटक पाहायला मिळालं. शेवटच्या बॉलवर जर षटकार आला नसता तर एक यशस्वी विजयाच्या दिशेने घेऊन जाणारं षटक पाहायला मिळालं असतं. 6 बॉल 18, 18 6 6 18 हे समीकरण या ठिकाणी आहे. काय असेल रणनीती. समर्थ काय करेल. सिंगल घेणार की पहिल्याच बॉलवर आक्रमण करणार. कारण दिगाडी संघाला आक्रमणाची देखील गरज आहे आणि तसं पाहायला गेलं तर सिंगलची देखील गरज आहे. दुविधा मनस्थिती, डबल माइंडेड गेम. पण यावेळेस फलंदाजाच्या मनामध्ये काय असेल. गोलंदाज आपण पाहतोय उज्ज्वल.
शेवटचं षटक उज्ज्वलच्या हातामध्ये. साडे संघाचं उज्ज्वल भविष्य लिहिणार का? पहिला बॉल यावेळेस शॉट पोल हा ट्रॅकर बॉल. यस, यावेळेस गेलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून जाणारा हा दण 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 करणारा षटकार. काय फटकेबाजी आहे अफलातून. 85 धावांचं भलं मोठं डोंगर असताना मात्र इथे काय संघर्ष केला. गणित आता मात्र उलटी झाली आहे. कारण राजकीय भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर दुसरी आणि तिसरी पेटी फार मोठी फुटली, ज्यामध्ये मागील 12 चेंडूमध्ये 50 धावा दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या. 5 बॉल 12ची गरज. पाच चेंडू 12 धावांची गरज आहे. साडे संघ कमबॅक करेल का? कोणाला वाटलं असेल 85 धावांचा पाठलाग रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये होऊ शकतो, पण होऊ शकतो धोडू काकाचं मैदान आहे, ऐतिहासिक धावांचं मैदान. 5 बॉल 12. हाफ ट्रॅकर यावेळेस पुल केलाय डिफाईन लेगच्या दिशेनं. आणखी एक चौकार. लाजवाब बॅटिंग. कडक एकदम कडक बॅटिंग. शब्दही अपुरे पडावेत अशी मॅच. जसं की 144 वर्षानंतर महाकुंभमेळा, तसं 144 वर्षानंतर रजनी क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय या धोंडू काका मैदानावर. सकाळच्या मॅच झालो 4चा स्नान. सामना पहा कसा फिरलाय. सामना होता कुठे, आला कुठे, जाणार कुठे, संपणार कुठे. राहिले 4 बॉल 8 धावा. 85 धावांची मोठी आवश्यकता असताना काय बॅटिंग केली अमोल समर्थ. कौतुक करावे लागतील या खेळाडूंचे. पुढचा बॉल फुलटॉस बॉल. यावेळेस काय घडलंय? इट्स अ वाईट बॉल. वाईट +4. जाहीर करा, शीट जाहीर करा. त्याला करा आता शेवटच्या पेटर लीड घेतलाय. ती गाडीने लीड घेतला. नशिबाचा कौल देखील आता मात्र दिघाडी संघाच्या बाजूने आहे. साथ मिळाली, नशिबी आहेत, मैदानी आहे आणि समोरच्या संघाची आपोआप केलेली मदत देखील आहे, ज्याला राजकीय भाषेमध्ये आपण गुप्त मतदान म्हणतो. अंडर 19चा खेळाडू समर्थ. 4 बॉल 3 पाहिजे पण 24 बॉल दिघाडी संघाला. मागील 24 चेंडूमध्ये 80ची आवश्यकता होती दिघाडी संघाला आणि आता गणित काय आहे? 4 बॉलामध्ये फक्त 3 धावांची गरज. म्हणजे मागच्या 20 बॉलामध्ये तब्बल 76 धावा या कुठून काढल्यात दिघाडी संघाच्या फलंदाजांनी. आणखी एक फुलटॉस बॉल डायरेक्ट थ्रो. येस, यावेळेस काय घडेल? इथे मात्र फलंदाज बाद होतोय. आणखी एक ट्विस्ट आहे इथे. सामना अजून संपलेला नाहीये. क्रिकेट आहे मित्रांनो, इथे काही घडेल, काही बिघडेल. अमोलला मात्र आता माघारी परतावं लागेल. 12 चेंडूमध्ये 49 धावांची झंझावाती खेळी करणारा अमोल, ज्यामध्ये 7-8 षटकार तब्बल त्यानं ठोकले आहेत. अमोलची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. काय बॅटिंग केली आहे. मात्र 5व्या हंगामी अर्धशतकाला तो मात्र मुकला. खरी हंगामामध्ये 4 अर्धशतक त्याच्या बॅटमधून आले होते. या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये हे 5वं अर्धशतक केवळ 1 धावानं हुकलंय. नवीन खेळाडू मैदानामध्ये भावेश यालाय, स्वतः संघाचा संघनायक. राहिले 3 बॉल
3 धावांची गरज आहे. अभिवादन केलं जाईल, अमोलचं कौतुक केले जातील. ज्या पद्धतीने अमोलनं बॅटिंग केली, का बाजूने टाळ्या. 85 धावांचा पाठलाग करताना हवीशी वाटणारी खेळी, यशस्वी बॅटिंग. जर साडे संघानं जर धावा डिपेंड केल्या तर राहुल म्हात्रे साडे गावाचे जावं यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 3 चेंडू मध्ये 3 डिपेंड करायचे आहेत. हॅलो कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग. 3 बॉल 3. इथे काय घडलंय, इथे काय घडलंय पहा. 1 धाव आली आहे. पाहायला गेलं तर हा डॉटच बॉल आहे, पण पाठीमागे चपलाई नव्हती. 2 बॉल 2 धावा. महत्वाचा सामना आणि या बिग बॅटल मध्ये दिघाडी जिंकणार की साडे जिंकणार. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अंडर 19चा खेळाडू समर्थ आहे. मागील 3 चेंडू मध्ये 11 धावा केल्या आहेत. 2 बॉल 2चं समीकरण आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. दिघाडी साडे जोरदार टाळ्या. 2 बॉल 2 डिपेंड होतील की मग चेस पडतील. पाहूया पुढचा बॉल. ये सीधा डॉट बॉल. ओ हो मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे. काय बॅटिंग, काय बॉलिंग, काय संघर्ष. साडे संघ जर मॅच जिंकली तर रोशन पाटील यांच्याकडून हा जो गोलंदाज आहे त्याच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. दीपक पाटील यांच्याकडून 2000 रुपये. ग्रामपंचायत सदस्य पिरकोण गावाचे दीपकजी पाटील 2000 रुपयाचं कॅश प्राइज. समर्थानं जर 2 धावा काढल्या तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज. नाव गुलदस्त्यात. पण 1 बॉल 2 धावा. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कंपल्सरी चेसिंग आहे. अप्रतिम अद्भुत ऐतिहासिक सामना ऐतिहासिक मैदानावर. 1 बॉल 2 धावा. 3 चेंडू मध्ये 3ची गरज असताना पहा सामना कुठे आलाय. 4 चेंडू मध्ये केवळ 3 धावा. तिथून आता एका बॉल मध्ये 2 आले आहेत. सामना कोणी जिंकेल, प्रेक्षक आतमध्ये जाणार नाहीयेत. लास्ट बॉल 2 रन्स. 1 बॉल 2 धावा. साडे की दिघाटी, दिघाटी की साडे. टाळ्यांचा आवाज. 1 बॉल 2 धावा. यावेळेस काय घडलं. ऐतिहासिक सामना. काय घडलं. 4 बॉल मध्ये 3 डिपेंड केल्यात. अमोलच्या स्वप्नांवर पडलं हे पाणी. अप्रतिम सामना झालाय. यापेक्षा सामना होणे नाही. काय बात, जबरदस्त. चला दुसऱ्या टीम्सने मैदानामध्ये उतरून घ्या. एन्जॉयमेंट सुरू राहील. तत्पूर्वी प्रेक्षक देखील मैदान सोडतील. पंदिवे गावाचे महेश पाटील आणि महेश जनार्दन म्हात्रे यांना आपण विनंती करू की आपण अतिथी कक्षामध्ये या. तुम्हाला मी इन्व्हाइट करू की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आसनस्थ व्हा. इथं धावाही झाल्यात. रणजित साठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रणजितला आपण इन्व्हाइट करू की आपण मंचकावर या. तर या मॅच